त्या ठिकाणी देवाकडे काहीतरी मागणी मागितली. मागणी मागत असताना देवाकडे काय मागावं या अनुषंगाने देवाकडे मागणी मागतात. काय मागणी मागतात तर देवाला सांगतात, देवा माझ्या हरीच्या दासाला 100 वर्षाचं आयुष्य नाही तर अकल्प आयुष्य मिळावं. किती मिळावं? अकल्प आयुष्य मिळावं. माझ्या सगळं हरीच्या दासा पण त्याच्या मनामध्ये कुठलीही कल्पना येता कामा नये असा त्या ठिकाणी नामदेवराय देवाकडे मागणी मागतात. असा साधा सोपा अभंगाचा अर्थ आहे. ज्या निमित्ताने आपली सेवा आहे थोडासा प्रिहार देणं म्हणते वक्त्याचं आपले कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद उत्सव म्हणावा लागेल. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आदरणीय पूजनीय श्री हरिभक्ती परायण एक गुरुनिष्ठ असणारे शिवाजी दादा सावळाराम आडेकर यांचा या ठिकाणी 81वा अभिष्ट चिंतन सोहळा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने ज्ञानदानाचं काम हे माझ्याकडे आलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली, परिवाराच्या मनामध्ये की अभिष्ट चिंतन सोहळा करावा आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या माध्यमातून काहीतरी लोकांना त्या ज्ञानाच्या गोष्टी कळतील या अनुषंगाने ही सेवा खऱ्या अर्थाने माझ्याकडे आलेली आहे. असो आणि त्यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आला असे आपल्या सर्वांचे आदरणीय पूजनीय वंदनीय जामगाव क्षेत्राचे मठाधिपती दत्तात्रय महाराज बडे यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामुलाला आलेला आहे. सर्वच मंडळी अतिशय दत्तात्रय बडे महाराजांवरती प्रेम करतात आणि या प्रेमाच्या अनुषंगाने या आपुलकीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत असताना सर्वजण पै पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि उपस्थित राहिल्याच्या नंतर त्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण शुभेच्छा देणार आहोत. परंतु त्या अगोदर थोडंसं ज्ञानदान या ठिकाणी करणार आहे. असो खऱ्या अर्थाने 81 वर्ष ज्यांचे आज पूर्ण होतात आणि पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांचं लग्न झाल्याबरोबर ज्या अखंड सौभाग्यवतीने त्यांची आतापर्यंत साथ दिली त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर एक आनंद वेगळा वाटतो. नाहीतर काही माणसाचे चेहरे सुटलेले असतात हा आहे का नाही. त्या ठिकाणी 81 वर्षाचं आयुष्य आहे पण त्या ठिकाणी एखाद्या तरुणाला लाजवील असं त्यांच्या चेहऱ्यावरती तेज आहे. माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज सांगून जातं हा व्यक्ती कसा आहे की नाही. काही माणसं बोलण्यावरून आपण ओळखत असतो आहे की नाही. बोलण्यावरून त्याची पात्रता कळत असते. तसं काही माणसांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की कळतं. अरे अर्थाने त्यांच्या चेहऱ्याकडे पहा त्यांचा चेहरा इतका तेजस्वी आहे. असं कारण काय असेल तर त्यांना साथ करणारी जे कुटुंबात मंडळी आहे ते आनंदाचं वातावरण आहे. अखंड सौभाग्यवती खऱ्या अर्थाने सरस्वतीबाई शिवाजी दादा आडेकर पत्नी आहे. 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. आमचे उल्हास दादा शिवाजी आडेकर असतील. त्या ठिकाणी आमचे संतोष दादा शिवाजी आडेकर आहे. सौभाग्यवती आमच्या वंदनाताई कोपडे आहे. त्या ठिकाणी आमची संध्याताई शेलार आहे. 2 मुलं 2 मुली पत्नी नातवंड पतवंड असा हा मोठा परिवार आणि या परिवाराने खऱ्या अर्थाने आज हा वाढदिवस म्हणतो अभिष्ट चिंतन सोहळा म्हणतो आणि हा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत असताना इतर भगवंताला म्हणेल त्या ठिकाणी आमच्या शिवाजी दादांची शताब्दी पूर्ण व्हावी. काय व्हावी? शताब्दी पूर्ण व्हावी. का बरं शताब्दी पूर्ण व्हावी तर हरीच्या दासाला त्या ठिकाणी जरी हरीचा दास जीवन जगत असताना नामदेवरायांनी हरीच्या दासाकरता मागणी मागितली. कोणाकरता? जो हरीचा दास आहे आणि खरे अर्थाने आमचे शिवाजी दादा हरीचे दास आहे. म्हणजे कोणाचे? गुरुचे दास आहे. गुरु म्हणजे देव आहे. देव ते संत
प्रतिमा आणि अर्थाने गुरुमध्ये देव पाहणारे आमचे शिवाजी दादा आणि आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या परिवाराने संपन्न करत असताना कुणी कुणाचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न करीत नाही. त्याला मुलं चांगली असायला लागतात आणि नाही मुलं कशी असायला लागतात, चांगली असायला लागतात. आमच्या संतांचं प्रमाण आहे, पुढे कन्या पुत्र होतीजे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अजून पुढे जाऊन सांगतो, आकुलिया गीता जो असे चालता धन्य माता पिता तयाशिया. इतर यांना धन्यता देतो का बरं? मुलं जर जन्माला चांगली आली तर आई वडिलांना धन्यता आहे. कुणाला धन्यता आहे? आई वडिलांना धन्यता आहे. नामदेव काय वर्णन करतात, ज्ञानोबा रायांसारखा मुलगा रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला आला. काय झाला? रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला आला. आल्याच्या नंतर नामदेव रायांनी धन्यता द्यावी, धन्यता दिली. धन्य धन्य दयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. अरे अर्थाने आई वडिलांचे सोळे करणारी मुलं आपल्याला आता कलियुगात पाहायला मिळत नाही. मिळतात नाही, तुम्हाला चांगलं माहिती माझ्यापेक्षा. आमच्या खेडेगावात तरी सुमार करतात. पण शेतीतलं सांगतो तुम्हाला, काही काही माणसं आम्हाला भेटल्याच्या नंतर सांगतात, महाराज आमची मुलं आम्हाला पाहत नाही. कधी 60 वर्षांच्या नंतर. पण पहा ना, शिवाजी दादांच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, तो आनंद आपल्याला सांगून जातो. त्या परिवारामध्ये किती आनंद आहे सांगून जातो. आणि मुलं त्यांच्यावर किती प्रेम करतात हा आनंद सांगून जातो आपल्याला. काय जातो? सांगून जातो. म्हणून मी पुन्हा पुन्हा त्या मुलांना धन्यवाद देतो. काय देतो? धन्यवाद देतो. जीवन जगत असताना त्या ठिकाणी मनुष्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं. किती वर्षाचं? 100 वर्षाचं आयुष्य आहे प्रत्येकाला. त्या ठिकाणी सत्ययुगामध्ये 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. किती वर्षाचं? 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. त्याच्यानंतर त्रेतायुग चालू झालं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला. किती शून्य? 1 कमी शून्य झाला. 1 शून्य कमी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य आलं. 1 लाखाचा 1 शून्य कमी झाला. किती आलं? 10,000 आलं. त्याच्यानंतर द्वापारयुग चालू झालं आणि द्वापारयुग चालू झाल्याच्या नंतर पुन्हा 1 शून्य कमी झाला. काय झाला? द्वापारयुगामध्ये 1 शून्य कमी झाला. 1 वर्षाचं आयुष्य 1000 वर्षाचं आयुष्य आलं. किती? 1000 वर्षाचं आयुष्य आलं. आणि 1000 वर्षाचं आयुष्य द्वापारयुगामध्ये आलं. कलियुग चालू झालं आणि कलियुग चालू झाल्याच्या नंतर 1 शून्य कमी झाला. किती? 1 शून्य कमी झाला. 100 वर्षाचं आयुष्य त्या मनुष्याला काय झालं? मिळालं. किती वर्षाचं आयुष्य? 100 वर्षाचं आयुष्य. आयुष्य मानव देह शेत गलिले ते अंतरात्म काय मध्ये भारत को मिळालं कसे काय महिमाशी बोलले ते पाहिजे. मी काय सांगतो, अर्ध 50 वर्ष झोपत जातो माणसाचं. रात्र कशात जाती? म्हणजे 50 झोपे गेले. झोपे गेल्याच्या नंतर परमार्थ करण्याकरता वेळ मिळत नाही. पण आमच्या शिवाजी दादांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ते तेज कशाचं आहे? तर ते तेज परमार्थाचं आहे. कशाचं तेज आहे? परमार्थाचं तेज. जे बडे बाबांनी नाम त्यांना दिलं. काय दिलं? नाम दिलं. त्या नामाची जोपासना आतापर्यंत केली म्हणून ते तेज आहे. तेज कुणाला फुकट मिळत नाही. काय का नाही? काही पार्लरमध्ये जाऊन तेज निर्माण करतात. काय करतात? आता मला सांगा, त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो तुम्ही. त्याने काय फाउंडेशन लावले का काही? पावडर लावली नाही ना, काहीच नाही. काहीच नाही. तरी चेहरा किती फ्रेश आहे सांगून जातो. चेहरा माणसाचा चेहरा वाचता आला पाहिजे. काय करता आला पाहिजे? माणसाचा चेहरा वाचता आला पाहिजे. हे तेज कशाचं असेल तर ते तेज फक्त परमार्थाचं तेज आहे. परमार्थ जो माणूस करतो ना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काय असतो? वेगळा असतो. आनंद वेगळा. आणि नामदेव रायाच्या काळामध्ये चूल पेटत नव्हती. काय पेटत नव्हती? चूल पेटत नव्हती. केळीवरी नारळी गरज चंद्र गौरी आणि जाणत असे आली नामे याची. काय का नाही?
पाणी प्यायला ते होतं, आपल्याला चांदीची तांबे लागतात. काही काही माणसाला चांदीचे चमचे खायला चांदीची ताट आहे. अनेक त्या ठिकाणी चांदीच आहे, फक्त चांदीचे पदार्थच नाही. चांदीचे पदार्थ कोणी खात नाही. असो त्या ठिकाणी नामदेवरायांची परिस्थिती इतकी बिकट आहे, तरी सुद्धा नामदेवराय त्या ठिकाणी खुश आहे, कशा आनंदी आहे. त्याचं कारण काय असेल तर ते म्हणजे परमार्थ करत असताना त्याचं असणारं ते काय आहे, तेज आहे, तेज. आणि ते तेज दादांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्नता देतं. काय देतं? प्रसन्नता देतं. असो त्या ठिकाणी दादांचे 50 सुवर्ण महोत्सव झाला, आहे का नाही? म्हणजे 50 पार केली. अमृत महोत्सव झाला, आहे का? अमृत महोत्सव झाला की नाही? 75 मुलांनी 75 म्हणजे अमृत महोत्सव. आता त्या ठिकाणी 81 वर्षाचा आयुष्य आहे आणि 81 वर्षाच्या आयुष्यामध्ये अमृतापेक्षाही देवाचं नाव श्रेष्ठ आहे आणि ते त्यांनी जपलं, म्हणून ते पुढे झाले. अमृतापेक्षा श्रेष्ठ असणारं देवाचं नाव जपण्याचं काम कुणी केलं असेल तर आमच्या शिवाजी झालं नाही. कारण की आज प्रवचन त्याच्यावर निमित्त तेच आहे, का नाही? आणि तुम्ही एखादा आध्यात्मिक व्यक्ती असो, कोण तो महाराज, तुम्ही त्यांच्यावर प्रवचन केलं आणि विशेष आज त्यांचं आहे ना, त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे ना, त्यांचं वर्णन केलं पाहिजे. ज्या निमित्ताने आहे त्या निमित्ताने केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे. काय झालं माहितीये का? मला एक सांगायचंय, अमृत पिल्याच्या नंतर अमृत महोत्सव पार केला म्हणून बोलतोय. अमृत महोत्सव पार केला की नाही? म्हणजे 75 पार केली. अमृतापेक्षाही दादा श्रेष्ठ आहे. मित्र असं बोले, अमृत पिल्याच्या नंतर माणूस मरत नाही. काय मरत नाही? माणूस मरत नाही. अमृत पिल्याच्या नंतर मरतो. स्वर्गामध्ये अमृत मिळतं आणि ते अमृत घेतल्याच्या नंतर देव मरत नाही. ते काय होतात? अमर होतात. अमर होतात की नाही? अमर होतात. काय होतं माहिती का? ते अमृत सुद्धा खराब होतं, त्याला सुद्धा नाश आहे, ते खराब होतं. आणि खराब झाल्याच्या नंतर ते सुद्धा त्यांना पिऊशी वाटत नाही, म्हणजे माणूस जगत नाही पेल्याच्या नंतर, खराब झाल्याच्या नंतर. आणि मग त्या ठिकाणी इंद्राला प्रश्न पडला. मी सांगतो तुम्हाला, नाम किती श्रेष्ठ आहे पहा. जे आमच्या शिवाजी दादांनी आतापर्यंत नाम जपलं, जसे गुरुच्या सानिध्यात आले आणि आल्यानंतर नाम जपलं, त्या नामाचा हा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे? नामाचा परिणाम आहे. नाम तुम्हाला तारल्याशिवाय राहत नाही. मला सांगायचं एक मुद्दा, मला सांगा ना, अरे भगवान परमात्म्याच्या नावाने जर दगडी करतात, काय करतात? दगडी जर करत असतील तर चालती बोलती माणसं का करणार नाही? करूनच जाणार. अमृत खराब झालं, इंद्राला प्रश्न पडला, इंद्र मला देवा काय करावं? इंद्राने प्रश्न केला नारद मुनीला विचारलं काय करावं? नारद मुनीने सांगितलं एक काम कर, भगवान विष्णूकडे जा आणि विष्णूला जाऊन सांगा की आमचा अमृत शुद्ध करा. मी अमृत महोत्सव पार केला म्हणून बोलतोय. शेवटला तुमच्या लक्षात येईल का बोलतोय ते. अमृत महोत्सव पार केलाय आणि अमृत खराब झालेला आहे. काय करणार? शुद्ध होईल? काही नाही, विष्णूकडे जा, तुमचं अमृत शुद्ध होईल. इंद्राने त्या ठिकाणी वैकुंठामध्ये गेले. वैकुंठात गेल्याच्या नंतर वैकुंठाच्या दाराला काळा होता. वैकुंठाच्या दाराला काय होता? काळा होता. आता काळा असल्याच्या नंतर 2-3 हात मारलं. पुन्हा नारदजीची भेट झाली. म्हणजे काय देव वैकुंठात नाही? म्हणजे देव वैकुंठात भेटत नाही. देव कुठं आहे? तर देव आता भूवैकुंठ पंढरपूर मध्ये आहे. कुठं आहे? पंढरपूर मध्ये आहे. तिथे जावं लागेल. इंद्र पंढरपुरामध्ये आला आणि आल्याच्या नंतर रावळामध्ये गेला. पण रावळात गेल्याच्या नंतर फक्त पाषाणाची मूर्ती पाहिली. कशाची मूर्ती? पाषाणाची मूर्ती पाहिली. आणि पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी म्हणलं इथं काही देव नाही. देव कुठं आहे? तर देव हा संतांच्या मेळ्यामध्ये असतो. कुठं असतो? संतांच्या मेळ्यामध्ये असतो. त्या वेळेला इंद्राने विचार केला तर संतांचा मेळा कुठं आहे? संतांचा मेळा वाळवंटामध्ये आहे. आणि देव कुठं असेल तर वाळवंटामध्ये असेल. नामदेव कीर्तन करी तुझे देव राजे पाकडून जरी म्हणे ज्ञान देवा बोला. कीर्तन चालू झालं आणि कीर्तन चालू झाल्याच्या नंतर इंद्र तेवढ्यात आला. इंद्राने पाहिलं
इंद्राने विचारलं होतं नारदजीला, म्हणजे देवाला ओळखायचा कसा? म्हणजे काय ते सोपं आहे. कीर्तन चालू असेल आणि कीर्तन जर चालू असताना जो नाचतो काय करतो? कीर्तनामध्ये जो नाचतो तो साक्षात भगवान परमात्मा. नाचणारा देव इंद्राने पाहिला आणि इंद्र एवढ्या गर्दीमधून पुढे जाऊ लागला. इंद्राने कार्ड दाखवलं, व्हीआयपी कार्ड. म्हणजे मी व्हीआयपी माणूस आहे, वरून आलोय, मला सोडा. वारकरी होते ते, वारकरी म्हणजे इथे व्हीआयपी चालत नाही, काही की नाही. इथं भजन चालतं, भजन चालू आहे आणि देव नाचतोय. त्या ठिकाणी इंद्र कसा बसा देवापर्यंत पोहोचला आणि देवापाशी गेल्यानंतर देवाचा हात धरला. म्हणजे देवा, मी इंद्र आहे, थोडस काम आहे, बाजूला या ना. देव म्हणजे जमत नाही. इथं काय चालू आहे? कीर्तन चालू आहे आणि कीर्तनामध्ये बडबड करायची नाही, बडबड करायची नाही. देवापासून नेम आहे. कीर्तनात बडबड चालत देवाने सांगितलं, इंद्रा अजिबात बडबड करायचं नाही, कीर्तन होते फक्त. इंद्र साईडला गेला. पुन्हा कीर्तन संपलं, पण कीर्तन संपल्याबरोबर जागर चालू झाला. काय चालू झाला? जागर चालू झाला. देव जागर मध्ये गेले, भजनामध्ये गेले. भजनात देव गेल्याच्या नंतर पुन्हा इंद्र आला. म्हणजे देवा थोडं थांबा ना. देव म्हणजे आता नाही, जागर संपल्यावर पाहू. जागर संपला, पहाट झाली, जागर संपायला. पहाट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी इंद्र पुन्हा देवाकडे गेला आणि देवाला म्हटला, देवा आता तरी माझं काम करा, आता तरी माझा अमृत शुद्ध करा, आता तरी शुद्ध करा. देव म्हणजे आता नाही, आता वाळवंटापासून महान द्वारापर्यंत आणि सुरवरांची दाटी उभे जोडणी. अरे सगळे सुरवर वारकरी माझ्या दर्शनाकरता आले. आता जमत नाही, टाकणा होते पण पाहू. सकाळ झाली, वारकरी टाकणा करून गेले. इंद्रदेवाकडे गेला म्हणजे देवा थोडं पाहण आपलं. म्हणजे माझी पात्रता नाही. देव म्हटले, हे मी करू शकत नाही, माझं कार्य आता संपलेलं आहे. मी सगळं कार्य संतांना दिलंय. कोणाला दिलं? संतांना दिलेलं आहे. ते संत आज आपल्या इथं बडे बाबांच्या रूपाने उपस्थित आहे. संत आहे, संत. सद्गुरू म्हणजे संत आहे, बरं का. देवाने सांगितलं, आता माझं कोर्ट बंद आहे, आता संतांचं कोर्ट चालू आहे. त्या कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर मग तुला न्याय मिळेल. म्हणजे कुठं जावं लागेल? काय नाही म्हणजे चल आमच्या बरोबर. म्हणजे कुठं? चोखोबराच्या घरी द्वादश सोडण्याकरता. एकादशी होती आल्या दिवशी, द्वादश सोडण्याकरता चोखोबराच्या अंगामध्ये पंक्ती बसल्या आणि चोखोबरांना देवाने आवाज दिला, चोखोबरा या. आणि चोखोबरा आले आणि आल्याबरोबर सांगितलं, एक काम करा. म्हणजे काय? काही नाही, ते स्वर्गाचं अमृत आहे, एवढं शुद्ध करून त्या भटक्याबरोबर चोखोबराने ते अमृत पाहिलं. अमृताचे ताट इंद्रिय पुढे गेली. इंद्राने अमृताचं ताट पुढे केलं आणि पुढे गेल्याबरोबर चमत्कार असा झाला, तळात आलेलं अमृत चोखोबरांचा स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्याबरोबर स्वर्गातलं अमृत काय झालं? शुद्ध झालं. कशामुळे? नामस्मरणामुळे. कशामुळे? नामस्मरणामुळे. खऱ्या अर्थाने सहस्रचंद्र त्या ठिकाणी सोहळा आहे. हा सोहळा नाही, आमचे शिवाजी राजा खऱ्या अर्थाने नामाच्या जोरावरती आणि बडे बाबांनी दिलेल्या साधनेवरती शताब्दी पूर्ण करणार. काय पूर्ण करणार? शताब्दी पूर्ण करणार. हा नामावरती विश्वास आहे. कशावरती? नामावरती विश्वास आहे. जर स्वर्गातलं अमृत नामाने शुद्ध होत असेल तर काळ सुद्धा नामाने मागं पाठवल्या जातो. कितीचा काळ येऊ द्या, काळ मागं पाठवायची ताकद हे कोणामध्ये असती? नामामध्ये असती. म्हणजे नामदेवाला सांगायचे, ते मला सांगतात. कधी कधी आम्ही गोष्टीच्या नंतर नामदेवाला बोला म्हणजे बडे बाबा गाडीवरती बसायचे, झोपायचे. काय करायचे? गाडी कोण चालवायचं? ते साक्षात देव चालवायचं ना. सामान्य काही साधूची ताकद आहे, ही संतांची ताकद आहे. ती ताकद असावी लागते. कशामध्ये? सामर्थ्य असावं लागतं. आणि या परंपरेचं जोपासन करत असताना आमच्या शिवाजी दादांनी त्या परंपरेचं काय केलेलं आहे? जोपासना केलेली आहे. म्हणून नामदेव म्हणतात, देवा जीवन जगत असताना
मला द्यायचं असेल ना तर एकच दे, माझ्या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य दे. काय दे? अकल्प आयुष्य व्हावे तया तुला माझी आस तुला हरीच्या दासा. म्हणजे शिवाजी दादा हरीचे दास आहे. नाव पण काय सुंदर आहे. त्या शिवाजी राजाने स्वराज्याची निर्मिती केली. नाव सुद्धा सुंदर असावं लागतं. काही काही लोक नाव ठेवतात हा ठीक नाही. मग गंगाधर आंदोलन महिनाभर अशी काही काही नावं असतात. असं मला विनोद सांगायचं नाही, पण खऱ्या अर्थाने काही काही नावं सुद्धा चांगली असावी. काय असावी? नावं चांगली असावी. त्या ठिकाणी शिवाजी दादांचं नाव शोभण्यासारखं आहे. आता जर खऱ्या अर्थाने त्यांना जर मुकुट घातला असताना असे दिसले असते, जबर दिसले असते, पेटा लावला असताना अजून जबर दिसले असते. म्हणजे पाहणार वय किती आहे? 81. ऐक ना, वय 81. मी मागाशी बोलून गेलो, पण 81 वाटत तुम्हाला कोणाला? 81 नाही ना वाटत. वाटत नाही. का बरं वाटत नाही? योग साधना. साधना महत्वाची. काय महत्वाची? साधना महत्वाची. मला सांगा ना, नामाबरोबर ते बोलतात. कशाबरोबर बोलतात? नामाबरोबर देव बोलायचा. कुणाबरोबर? मी नाम सांगतो तुम्हाला. नामाबरोबर देव बोलतो. एक दिवस काय झालं, दिवाळीचा सण आला आणि नामदेवराने मंदिरात गेले. देवाला म्हणले, देवा एक काम करा, चला आमच्या घरी आंघोळीला. काय करा? आंघोळीला चला, उंट वगैरे लावतो. या वेळेला देवाने सांगितलं नामा, आणि मी तुझ्या घरी आला असतो, पण इथं कोण उभं राहणार? इथं कोण उभं राहणार? नामदेवराय म्हणले, देवा काही काळजी करू नका, मी उभा राहतो. मी उभा राहतो ना. देवाने सांगितलं, नामदेवा अरे तुला हा सण होणार नाही, तुला हे सण होणार नाही. सण करतो मी, तुला होणार नाही. नामदेवराय म्हणले, देवा काय अडचण आहे? थोडाच काळ आहे नाही, थोडाच काळ आहे. 10 मिनिटं शांतता राखा. 10 मिनिटं थोडाच काळ आहे की नाही? थोड्याच काळामध्ये मी पुन्हा जाऊन येतो, काय हरकत नाही. या वेळेला देव विटेवर खाली उतरले आणि नामदेवराय विटेवर उभे राहिले. कोण उभे राहिले? नामदेवराय विटेवर उभे राहिले. देव मजा पाहत होते. देव म्हणजे आम गेलं जायचं नाही. गरुड खांबापाशी देव आले आणि देव आता वरतून पाहू लागले. टाकण्याची वेळ झाली. टाकण्याची मंडळी आली आणि आल्याबरोबर टाकणा चालू झाला. तर कोण कसा जातो आणि कोण कसा राग आला होतो याचं त्यालाच माहिती. नामदेवरायांच्या कानावरती एक बेसुर आवाज गेला. नामदेवराय म्हणाले, काय गात आहात? जरा स्वरात जा, कान उचले पार. नामदेवरायाने देवाला धन्यता दिली. देवा हे तूच जाण. देवा हे सण करायची ताकद तुलाच आहे. आणि रोज तुझ्या पुढे एवढे लोक येऊन ओरडतात तरी तू सण करतो. अरे काय तुझ्याजवळ समशीलता आहे? टाकण्यावाले गेले. त्या ठिकाणी ब्राह्मण लोक आले, पुजारी आले. पुजारी आल्याच्या नंतर थंडीचा काळ आहे. ते थंडीच्या दिवाळी कधी असते? थंडी कधी असते ना? थंडीचा काळ आहे. काय झालं? 21 घागरी देवाच्या अंगावर टाकायच्या. किती घागरी? 21 घागरी देवाच्या अंगावर टाकायच्या. ब्राह्मण नदीवर जायचे, चंद्रभागेत घागरी भरायच्या आणि पुन्हा आणायच्या. 21 घागरी पाण्याच्या. आता मला सांगा, थंडीच्या वातावरणामध्ये ते पाणी किती गरम असेल? गरम असेल का? नाही ना. पाणी काय होतं? थंडगार पाणी, बर्फासारखं पाणी. आता नामदेवरायाच्या पुढे ते पाणी ठेवलं. आता नामदेवरायाच्या अंगावरती ते पाणी होतं. काकडला बिचारा नामदेव काकडले म्हणले, देवा हे तू सहन करो. काय करो? तू सहन करो. पुन्हा त्या ठिकाणी पाणी टाकलं, पुन्हा दही टाकलं. काय टाकलं? दही टाकलं. दही टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती साखर टाकली, त्याच्यावरती मध टाकली. नामदेवराय म्हणतात, देवा तुझी मजा आहे. रोज उभा राहतो. अरे उभा राहत असताना तुझ्यावर दही टाकल्याच्या नंतर तू खात असेल. नामदेवरायाने थोडंसं तोंड वाचलं आणि म्हणतात नाही याची चव पाहू. पण नामदेवराय म्हणला, जर तुम्ही खाताने पाहिलं तर मात्र काहीतरी गडबड होईल, तुझे खाता येणार नाही. नामदेवरायाने विचार केला, अरे देवाला खाता येत नाही आणि देवाला सणही होत नाही. काय देवाची अवस्था आहे? सगळी आरती झाली.
कपडे घातले देवाला, नामदेवराय विटेवर उभेच. काय झालं माहिती का? आणि मग सगळे गेल्याच्या नंतर रुक्मिणी माता ताट घेऊन आली. काय घेऊन आली? रुक्मिणी माता ताट घेऊन आली. आल्याच्या नंतर आता नामदेवराय विटेवर उभे आहे. नामदेवराय म्हणतात आता अनर्थ होईल. काय होईल? अनर्थ होईल. जर त्या ठिकाणी आता आई साहेब आल्या आणि मला जर त्या ठिकाणी किडा लावला तर काय होईल? अनर्थ होईल. जवळ आल्या आणि किडा लावू लागल्या. नामदेवरायाने हात धरला आणि सांगितलं आई साहेब मी नाम्या. काय सांगितलं? देव म्हणजे आता गडबड होणार. काय होणार? आता गडबड होणार. देवाने तेवढ्याच अवकाशात अनंत रूप घेतली. प्रमाण सांगतो मी तुम्हाला. राज नेगे माय आता कोण्या ओवाळू तिकडे पहावे तिकडे चतुर भुज गोपाळू. जिकडं पाहिजे तिकडं भगवान परमात्मा झाला. रुक्मिणी मातेला तपास लावून दिला नाही नामदेवराय उभा आहे. नामदेवरायला खाली ओढलं. देव विटेवर उभा पाहिला. सगळी पूजा अर्चा झाली. आता हितगुज चालू झालं. हितगुज कुणाचं? देवाचं आणि नामदेवरायांचं. नामदेवराय म्हणतात देवा तू कसं रे सहन करतो? आपल्या शिवाजी दादाने अख्खा प्रपंचाचा भार आतापर्यंत सहन केला की नाही? प्रपंचाचा ओझ आतापर्यंत त्यांच्या खांद्यावर. आता मुलं कर्तृत्वाला आली तो विषय भाग सोडा. पण घरातला करता पुरुष चांगला असेल भक्कम असेल तर घर टिकतं. काय टिकतं? घर टिकतं. नामदेवराय म्हणतात देवा अरे तू सगळं सहन करतो कसं शक्य आहे? देव नामदेवरायला सांगतात नामदेवा अरे मला सहन होत नाही पण काय करावं? मला सुद्धा वाटतं कुठेतरी विश्रांती करावी पण मला काही जागा सापडत नाही. नामदेवराय म्हणजे एवढंच ना काही काळजी करू नका. काळजी करू नका मी तुम्हाला जागा सापडून देतो. नामदेवराय म्हणले हे जागा अशी आहे. एक जागा अशी आहे देवा तिथं तुम्हाला काही त्रास नाही. नामदेवरायला देवाने विचारलं जायचं कुठं? काय म्हणले? जायचं कुठं? त्याला नामदेवराय म्हणतात नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया. कशावरी? आणि मग नामदेवराय म्हणतात माझ्या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य अकल्प विश्रांती घ्यावया. कल्पा वरी आणि अकल्प आयुष्य माझ्या हरीच्या दासाला काय व्हावं? मिळावं. माझ्या शिवाजी दादाला अकल्प आयुष्य मिळावं अशी नामदेवरायाच्या अभंगातून तुम्ही आम्ही संत जन काय करायची? मागणी करायची. आणि मागणी करत असताना अहंकाराचा वारा न लागो रागसा. आता मला बरेच वर्ष झाले येतोय तुमच्या सानिध्यामध्ये येऊन 7-8 वर्ष तरी झाले असेल. पण कुणाच्याही चेहऱ्यात पाहिल्याच्या नंतर अहंकार दिसणार नाही. तर आजपर्यंत कुणाच्या चेहऱ्याकडे अहंकार दिसला नाही. त्याच्यामुळे महाराजांनी सांगितल्याच्यानंतर लगेच यावं लागतं. यावं लागतं मग का बरं? हे प्रेम आहे. काय आहे? प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. पण काय करायचं? काही काही माणसाला ते कळत नाही. आहे की नाही? अरे एका जनार्दनी प्रेम अति गोड. काय आहे? अति गोड आहे. एका माणसाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्यावरती प्रेम केल्याच्या नंतर एका सद्गुरूवरती प्रेम केल्याच्या नंतर आणि तुम्ही सगळी मंडळी जी साधक मंडळी आहे ती साधक मंडळी सगळी त्या ठिकाणी आमच्या वडे बाबावरती नितांत त्या ठिकाणी काय आहे? तुमची श्रद्धा आहे आणि नितांत त्या ठिकाणी काय आहे? विश्वास आहे. मी नारदाच्या गादीतून सांगतो खऱ्या अर्थाने तुळजाभवानी महाराजांचा तुमच्यावरती सगळ्यांवरती एक मोठा आशीर्वाद आहे. काय आहे? आशीर्वाद आहे. का बरं असं बोलतो? तर खऱ्या अर्थाने काही गोष्टी कृपेशिवाय होत नाही. काय होत नाही? कृपेशिवाय होत नाही. एकजण म्हटलं महाराज मी आळंदीला 10 वर्ष राहिलो पण मला निकरण जमलं नाही. आळंदीला 10 वर्ष राहिलो पण प्रवचन जमलं नाही. याच्याकरता अरे कृपा असावी लागते. ज्या वेळेला ज्ञानोबाला कृपा करतात तुकोबाला कृपा करतात किंबहुना सद्गुरू कृपा करतात तर ते काय करतात माहिती का? आत्मा सारखे तरी की तात्काळ आणि नाही काळ वेळ
आहे त्यांनी केला, कधी दाखवला नाही बरं का. तुमची लोक प्रमाण दाखवत नाही बरं का. प्रमाण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाने सांगितलं, ज्ञानोबा म्हणतात एक नाम भगवंताचं घ्यावं. काय घ्यावं? एक तत्व नाम दृढ म्हणा हरिशी करुणा येईल तुझी. हे नाम सोपे रामकृष्ण गोविंद वाचेची सगळं जपे. आधी ज्ञानोबा रायांना एका साधकाने प्रश्न केला, ज्ञानोबा राय तुम्ही म्हणता नामस्मरण करा, पण मला ते करता येत नाही, मला लाज वाटते. काय वाटते? राम म्हणायला लाज वाटते, म्हणजे लोकांमध्ये लाज वाटते. ज्ञानोबा रायांनी सांगितलं लाजायची गरज नाही. तसं येत नसेल ना, मनात येत नसेल ना, म्हणू नको, है की नाही? गाता येत नसेल ना, गाऊ नको. एक काम कर. काय? ज्ञानोबा रायांनी सांगितलं ज्ञानदेव मौन ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी तुझी मंडळी अंतरामध्ये नामस्मरण करतात. आपला अनुभव आहे म्हणून बोलतोय. काय आहे अनुभव? तरी आता काही माणसं इथे बसतात ना, काही साधन तुमचे आपले काही साधन बसतात ना, तरी त्यांचं नामचिंतन चालू आहे हे मी सांगू शकतो. कारण की केला पाहिजे, कळलं पाहिजे. नामस्मरण करतात, मी आज येत नाही, सगळ्या गोष्टी मला करतात. असो नामस्मरण ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी आणि घरोली श्री आई जपे. सदा नाम घोष करू हरी कथा आणि ते सदा चित्त. सदा नाम घोष करण्याचं फळ तेने सदा चित्त. आमच्या शिवाजी दादा तेने सदा चित्त समाधान कधी चेहऱ्याकडे पा हसराच चेहरा, कधी पा तुम्ही चेहऱ्याकडे हसराच चेहरा आहे. का बरं? तर चित्तामध्ये काय आहे? समाधान. जोपर्यंत माणसाला समाधान वाटत नाही ना, तोपर्यंत त्याने किती पण नाटक करू द्या, काही उपयोग नाही. समाधान वाटलं पाहिजे. जे नाम आपण घेतो ना, नामस्मरण करा, नामस्मरणाने काय होईल? समाधान होईल. समाधान आणि समाधानाने त्या ठिकाणी काय होईल? तर त्या ठिकाणी तुमची कीर्ती वाढेल. कीर्ती वाढल्याच्या नंतर तो देव आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. देव जर जवळ करायचा असेल तर सद्गुरूला शरण जा आणि सद्गुरू तुम्हाला त्या ठिकाणी काय करतील? देवाचं दर्शन घडवून आणतील. म्हणून नामदेवराय म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तयार झाला. माझी आस कळा हरीच्या दासा गणपतीची बाधा रहोपणे काळी. ही संत मंडळी कशी असो, सुखी असो सुखी, संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णू दासा भाविकासी. नामदेवराय म्हणतात नामा म्हणे तया असावे कल्याण. आता इथं कल्याण बरं का, कल्याण म्हणजे मुंबईला जाऊ नका, कल्याण डोंबिवली डोके टाकू नका. कल्याण म्हणजे त्या ठिकाणी नामस्मरण केल्याच्या नंतर होणारं फळ, त्याचं कल्याण काय आहे? तर त्या ठिकाणी नामामध्ये तया असावे कल्याण. ज्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण आहे तेव्हा त्याचं काय असावं? कल्याण असावं. कल्याण. जो व्यक्ती नामस्मरण करतो ना, काय करतो? नामस्मरण करतो ना, त्याचं कधीही कल्याणच होतं. काय होतं? कल्याण होतं. मला सांगा, रावणाची लंका हनुमंतरायाने जाळली का नाही? हनुमंतरायाने आपली लंका जाळली, एक घर जळालं नाही. ते घर होतं भक्ताचं, ते घर होतं साधकाचं. त्या साधकाचं नाव आहे विभीषण. काय नाव आहे? विभीषण. विभीषणाने विचारलं हनुमंतराय माझं घर का बरं पेटलं नाही? त्यावेळेला हनुमंतराय सांगतात अरे तू नाम
आपल्याजवळ या ठिकाणी प्रार्थना करतो. आमचे उल्हास दादा असतील, संतोष दादा असतील, वंदनाताई आहे, संध्याताई आहे, या ठिकाणी सरस्वतीबाई आहे, या सर्वांनी मिळून या ठिकाणी हा गाठलेला घाट या ठिकाणी आनंद उत्सव हा सोहळा हा कुणी मगाशी बोललो कुणी करत नाही, पण त्या ठिकाणी ही मुलं धन्यवाद आहे. मुळी कन्या पुत्र होती जे अजून एक प्रमाण सांगतो, शुद्ध विचार पोटी बडे रसाळ बीज जर सुद्धा असेल ना त्याची फळ सुद्धा चांगलीच येतात. म्हणून त्या ठिकाणी बीज चांगलं आहे पण फळ सुद्धा त्याला काय झाली चांगली आली. आमच्या त्या ठिकाणी जाता जाता एवढं सांगत आमच्या शिवाजी दादांची या ठिकाणी शताब्दी व्हावी, शताब्दी व्हावी असं मागणं आहे. देवाकडे मागणी मागतात, अकल्प आयुष्य मिळावं असे मागणी नामदेव काय मागतात. बोलण्याच्या ओरामध्ये एखादं चुकीचं वाक्य केलं असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे आणि जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुणचा आहे. मग किंवा तुमचे केले तर मग कीर्तन सिद्धीचं नेले ते माझे जे उरले पायिक पण करकली तैशी गेली कटकट माकडे काढले देव जागे ही झालेली सेवा अनंत परमात्म्याने त्यांनी समर्पित करतो आणि सेवेला जगद्गुरु संत तुकाराम महाराज नामदेव भगवान की और ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज